Welcome back, students, to another lecture of numerical analysis. In this lecture, in last lecture, we are started our second method, that is falsy method. In this lecture, we are going to discuss about our second problem of false position method. That is, using false position method, find root of x cube minus 4x minus 9 equal to 0. This problem is asked in Amravati University in विंटर 2023 पेपर. विंटर 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये. सो वी हॅव टू डिस्कस दिस प्रॉब्लेम. सो सोल्युशन व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः हा प्रॉब्लेम आधी तुम्ही सॉल्व करून पहा आणि व्हिडिओ फॉरवर्ड करून तुमचं फायनल आन्सर चेक करून घ्या. तुम्हाला जर का ही मेथड समजली असेल तर, समजली नसेल, काही डाऊट असतील तर मी प्रॉब्लेम कसं सॉल्व करतो ते तुम्ही व्यवस्थित शांततेत पहा. लेट्स गिव्ह सोल्युशन. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 4x मायनस 9. आपल्याला काय करायचं आहे, आधी आपल्याला दोन व्हॅल्यूज एक्सच्या काढायच्या आहेत जेणेकरून एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू त्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी 0च्या जवळ असेल, क्लोज टू 0 असेल. सो फर्स्ट हे सगळं आपल्याला करायचं आहे रफमध्ये. सो आधी आपण एक्स इज इक्वल टू 1 अज्युम केला. एक्स इज इक्वल टू 1, एक्स इज इक्वल टू 1 साठी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती येईल? Therefore 1 cube minus 4 into 1 minus 9, that is 1 minus 4 minus 9, that is 9 plus, it is minus 12. Next, f of 2 cube minus 4 into 2 minus 9, 8 minus 8 minus 9, its value become minus 9. F of 3 cube minus 4 into 3 minus 9, 9 चा cube 27 minus 12 minus 9, its value become 12, 9, 21, it becomes 6. It becomes 6. Next, f of 4 cube minus 4 into 4 minus 9, 64 minus 16 minus 9, it becomes 25. 64 minus 25, it becomes 14 minus 5, it becomes 9. 5 minus 2, it becomes 39. आता बघा, आता इथं जर का आपण 3च्या पुढे जर का कोणती टर्म पुट करत गेलो, 4, 5, 6, 7, तर ते जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू 0पेक्षा फार मोठी येणार आहे. आणि या 3साठी जी व्हॅल्यू आली आपली 6, या 6पेक्षा खूप मोठी येणार आहे. सो पॉझिटिव्ह साईड, पॉझिटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स सर्वात लहान, क्लोज टू 0 हे एकच आहे, दॅट इज 6. ती आली एक्स इक्वल टू 3साठी. देअरफॉर आपला एक झाला फॅक्टर, दॅट इज एक्स इक्वल टू 3. एक्स इक्वल टू 3 हे झालं आपलं एक फॅक्टर, अज्युम केलेलं फॅक्टर, दॅट इज ए आणि बीच्या व्हॅल्यूपैकी एक व्हॅल्यू. आणि या दोन व्हॅल्यूजच्या मधात आपला असतो अप्रॉक्सिमेट फॅक्टर, दॅट इज. आणि इथं बघा एफ ऑफ 2ची व्हॅल्यू किती आहे? -9. आणि एफ ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे? -12. -9 क्लोज टू 0 आहे. देअरफॉर इथं आपली झाली सेकंड अझम्पशन झालं आपलं एक्स इक्वल टू 2. ए आणि बी हे जे आहे आपलं हे अझम्पशन आहे, ते आपल्याला कसं काढायचं आहे तर तुम्हाला सांगितलेलं आहे की एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू त्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी एफ ऑफ एक्सची जी व्हॅल्यू आहे हे क्लोज टू 0 असणं आवश्यक आहे. आता बघा 0, एफ ऑफ 1 एक्स इक्वल टू 1, एक्स इक्वल टू 1 मीन्स इयर, एक्स इक्वल टू 1, एक्स इक्वल टू 1 साठी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आली? एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आली? -12. एक्स इक्वल टू 1, एक्स इक्वल टू 1 साठी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आली? एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आली -12. एक्स इक्वल टू 2 साठी एक्सची व्हॅल्यू किती आली? एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आली? एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आली -9. आणि एक्स इक्वल टू 3, एक्स इक्वल टू 3 साठी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आली? तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आली 6. एक्स इक्वल टू 4 साठी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आली? एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आली 39.
सो एक्स इक्वल टू 2 अँड एक्स इक्वल टू 3 वरच एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू ही क्लोज टू 0 येऊन राहिली, क्लोज टू 0 येऊन राहिली, 0च्या जवळ येणं आवश्यक आहे. सो आपले दोन अझम्पशन पॉईंट झाले 2 आणि 3. देअरफॉर एकाला एची व्हॅल्यू झाली 2, बीची व्हॅल्यू झाली 3. हाच पॉईंट फक्त या प्रॉब्लेममध्ये इम्पॉर्टंट आहे, ए आणि बीची व्हॅल्यू अज्युम करणे. बाकी सर्व प्रॉब्लेममध्ये फक्त आपल्याला फॉर्म्युला यूज करून समोरचा आन्सर काढत जाणे आहे. ए आणि बीची व्हॅल्यू कशी आली तुम्हाला समजलं असेल, त्याचा आपण पुढे जाणार आहोत. नेक्स्ट वी हॅव टू अप्लाय फॉर्म्युलीज. सो एक्स इक्वल टू 2 आणि एक्स इक्वल टू 3 हे इक्वेशन आपल्याला इथं आता लिहायचं आहे. बाकी हा जो आहे हा सर्व आपला रफ पार्ट आहे. सिमिलर फॉर्मॅटमध्ये फर्स्ट इयरचे NEP सिलेबस म्हणजे जो सिलेबस चेंज झाला आता 2024मध्ये, त्याच्या अकॉर्डिंग आपले M1 M2 BEE मेकॅनिक्सचे सब्जेक्ट सुरू झालेले आहेत. बॅच सुरू झालेली आहे. लो प्राइस, फुल कंटेंट, कम्प्लीट कंटेंट तुम्ही तुमच्या ज्युनियर्सना सांगणं आवश्यक आहे, त्यांना पण हेल्प होईल. सो एफ ऑफ 2 इज इक्वल टू एफ ऑफ 2 आता आपण सॉल्व केला. एफ ऑफ 2 इट इज 2 क्यूब मायनस 4 इंटू 2 मायनस 9. एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू आली, आता आपण सॉल्व केलेला आहे. एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू आली आपली मायनस 9. एफ ऑफ 3 क्यूब 4 इंटू 3 मायनस 9. its value becomes f of 3 becomes, तर आपण सॉल्व केलेला आहे, it is 6. Therefore the root lies in between, the root lies in between 2 and 3, that is a equal to 2 and b equal to 3. a equal to 2 and b equal to 3. हे झाली आपली स्टेप नंबर 1. नाव फर्दर वी हॅव टू अप्लाय फॉल्स पोझिशन मेथड. बाय फॉल्स पोझिशन मेथड. प्रॉब्लेम लेंदी असल्यामुळे आपल्याला हे जे स्टेप्स आहेत हे जवळजवळ लिहावे लागत आहेत. तुम्हाला काही कन्फ्युजन देत नसलं पाहिजे. आता फॉल्स पोझिशनचा फॉर्म्युला फक्त आपल्याला एकाच वेळा लिहायचा आहे. ए इंटू एफ ऑफ बी. तुमचा फॉर्म्युला आता पाठ झाला असेल. एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. पुट द व्हॅल्यूज ऑफ रिस्पेक्टिव्ह टर्म्स. therefore x is equal to a ची व्हॅल्यू, a becomes 2. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू, एफ ऑफ बी मीन्स एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू 6 मायनस ए बी ची व्हॅल्यू 3. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू, एफ ऑफ ए मीन्स एफ ऑफ 2 दॅट इज मायनस 9 अपॉन 6 मायनस 9. therefore x ची व्हॅल्यू माझ्याकडे कॅल्सीमध्ये मी सॉल्व करून ऑलरेडी ठेवलेलं आहे. तुम्हाला हे सगळं व्हॅल्यूज जे आहेत हे कॅल्क्युलेशन जे आहे कॅल्सीमध्ये प्रॉपर करायचं आहे. दॅट इज x is equal to 2.6. therefore f of x is equal to f of 2.6 is equal to 2.6 the cube minus 4 into 2.6 minus 9. its value becomes f of 2.6 becomes minus 1.824 minus 1.824 minus 1.824. इथं पहा, इथं एफ ऑफ या एक्स आपण काढला, एक्सची व्हॅल्यू आपण एफ ऑफ एक्स पण ठेवली. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आली निगेटिव्ह, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आली निगेटिव्ह आली. पण कोणती आली आपल्याकडे 2 पॉईंट होते बघा. एक्स इक्वल टू 2 हा 0 आपला 0. त्याच्यानंतर एक्स इक्वल टू 3 वर आपली एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती होती, दॅट इज 6. एक्स इक्वल टू 2 वर आपली एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती होती, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू होती आपली मायनस 9. आता आपल्याकडे आणखीन एक व्हॅल्यू आली, दॅट इज एक्स इक्वल टू 2.6. एक्स इक्वल टू 2.6 वर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आली,
एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आली, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आली -1.824, मच क्लोजर टू 0 compared to -9, therefore x ची व्हॅल्यू झाली आपली रिप्लेस बाय x इक्वल टू 2.6. therefore the value of since f of x is negative number, so a can be, so a is replaced by, सरळ can be नहीं, सरळ a is replaced by, x, that is a is equal to 2.6. लक्षात 2.6 साठी व्हॅल्यू आली निगेटिव्ह -1.824, ते आहे -9 पेक्षा मच क्लोजर टू 0. देअरफॉर वी रिप्लेस दिस x इक्वल टू 2 टू 2.6. नेहमी लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू जो एक्सची टर्म देईन तीच टर्म आपली नेहमी रिप्लेस होते. पॉझिटिव्ह साईड जी आहे ते रिप्लेस होत नाही. हा याच्यातला प्लस पॉईंट आहे. सो नेक्स्ट, therefore the root lies in between a equal to 2.6 and b आपला ऑलरेडी आहे, that is 3. b equal to 3. So next again we have to apply by false position method. By false position method, x equal to, आता इथं फॉर्म्युला घ्यायची आपण डायरेक्ट आवश्यकता नाही आहे, आपण डायरेक्ट घेत आता व्हॅल्यूज टू. एची व्हॅल्यू किती आहे इथं 2.6, एफ ऑफ बीची व्हॅल्यू किती आहे इथं सेम 6, मायनस बीची व्हॅल्यू सेम 3. दॅट इज नेक्स्ट एफ ऑफ एची व्हॅल्यू, एफ ऑफ एची व्हॅल्यू किती आहे इथं -1.824 divided by 6 minus 1.824. therefore x is equal to, x ची व्हॅल्यू आहे आपली, कॅल्क्युलेशन मी ऑलरेडी केलेलं आहे. x ची व्हॅल्यू आहे आपली, x ची व्हॅल्यू इथे येते आपली 2.69. सर आम्हाला कन्फ्युजन आहे की डेसिमल प्लेस नंतर कॅल्सीमध्ये तर खूप सारे व्हॅल्यू येतात, तर आपण किती व्हॅल्यू घ्यायच्या? मॅक्झिमम तुम्ही 2 व्हॅल्यू घेणं आवश्यक आहेत, 2 टर्म तुम्ही घेणं आवश्यक आहेत. तुम्ही किती घेऊ शकता, 3 घ्या, 4 घ्या, पण 2 मिनिमम तुम्हाला घ्यायचे आहेतच. आलं लक्षात? कारण की फायनल जेव्हा आपण आन्सर काढू तेव्हा मॅक्झिमम प्रॉब्लेममध्ये आपली सेकंड डेसिमलपर्यंतच ॲक्युरेसी येते. सो आपल्याला सेकंड डेसिमलपर्यंत घेणं आवश्यक आहे. एफ ऑफ 2.69 ची व्हॅल्यू किती येते? एफ ऑफ 2.69 ची व्हॅल्यू येते आपली -0.295. पुन्हा इथं इक्वेशनमध्ये व्हॅल्यू ठेवणं आवश्यक नाही आहे. इक्वेशन पुन्हा इथं लिहित बसतो तर आपण आपला खूप वेळ वाया जाऊ शकते. इथं इक्वेशन लिहायचं शक्यतो टाळायचं. पुन्हा एक वेळा आपण ऑलरेडी इथं इक्वेशन लिहिलेलं आहे. देअरफॉर आता बघा इथं पुन्हा -0.295 आधी किती होते आपली व्हॅल्यू -1.825, म्हणजे आपण आणखीन झिरोच्या इकडे शिफ्ट झालेलो आहोत फॉर द व्हॅल्यू 2.69. देअरफॉर आपली एची व्हॅल्यू जी आली होती 2.6, आता ते पुन्हा आपली रिप्लेस होईल बाय 2.69. देअरफॉर सिन्स एफ ऑफ एक्स इज नेगेटिव्ह नंबर, ए इज replace by x, that is a is equal to 2.69. the root lies in between a is equal to 2.69 and b is equal to 3.
b is equal to 3. Next, again we have to apply fast position method formula. पुन्हा आपल्याला फास्ट पोझिशन मेथडचा फॉर्म्युला इथं अप्लाय करायचा आहे. प्रॉब्लेम वाटत जरी मोठे असले तरी हे प्रॉब्लेम बाकी चॅप्टरपेक्षा इझी आहेत. बाय फॉल्स, कारण की या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला काही इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह काहीच नाही आहे. ज्या स्टुडंटला इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हमध्ये प्रॉब्लेम जातो त्यांनासाठी हा चॅप्टर बोनस आहे. बाय फर्स्ट पोझिशन मेथड x इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती आली 2.69 एफ ऑफ बीची व्हॅल्यू ते 6 मायनस बीची व्हॅल्यू 3 एफ ऑफ एची व्हॅल्यू 2.69 साठी एची व्हॅल्यू किती आली आपली मायनस 0.295 अपॉन 6 minus 0.295. therefore x is equal to x ची व्हॅल्यू किती आली आपली इथं आफ्टर कॅल्क्युलेशन 2.705. therefore f of x it becomes f of x ची व्हॅल्यू for the value of 2.705 it comes minus 0.0745. हे बघा आता आपण आणखी 745 हे बघा आता आपण आणखीन 0च्या इकडे शिफ्ट झालेलो आहोत. आता इथं व्हॅल्यू आली होती आपली मायनस 0.295, इथं व्हॅल्यू आली आपली 0.022745, आणखीन 0च्या इकडे आपण शिफ्ट झालेलो आहोत. सो आपली पुन्हा इथं एची व्हॅल्यू चेंज होईल टू x इज इक्वल टू 2.705. सिन्स f of x is negative number, so a is replaced by x, that is a is equal to 2.705. that is a is equal to 2.705. a is equal to 2.705. therefore the root lies in between. The root lies in between a is equal to 2.705 and b is equal to as it is, that is 3. so again we have to apply first position method फॉर्म्युला, कारण की आपली x ची व्हॅल्यू याच्या आधीच्या स्टेपमध्ये किती होती, दॅट इज 2.69. इथे किती आहे 2.70. डेसिमल प्लेस नंतर दोन प्लेसच्या व्हॅल्यू मॅच होऊन राहिल्या काय तर नाही. इथं 69 आहे, इथं 70 आहे. व्हॅल्यूज डेसिमल प्लेस नंतर मॅच होऊन नाही राहिल्या. देअरफॉर वी हॅव टू अगेन अप्लाय फर्स्ट पोझिशन मेथड फॉर्म्युला बाय फॉल्स पोझिशन मेथड. हे जरी मी स्टेप्स जवळजवळ देऊन राहिलो तरी तुम्हाला कन्फ्युजन व्हायसारखी काही गोष्ट नाही आहे. इथं तुम्हाला एक वेळा प्रॉब्लेम समजलं तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे. एक्स इज इक्वल टू एची व्हॅल्यू दॅट इज 2.705, एफ ऑफ बीची व्हॅल्यू 6 मायनस एची व्हॅल्यू 3, एफ ऑफ एची व्हॅल्यू दॅट इज मायनस 0.02745 अपॉन 6 मायनस 0.02745. हे व्हिडिओ पाहताना जरी तुम्हाला इझी वाटत असेल तरी जोपर्यंत तुम्ही स्वतःहून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नाहीत, कॅल्सीचा यूज करून पाहणार नाहीत, कॅल्सीचा यूज करणं खूप महत्त्वाचं आहे इथं, तोपर्यंत तुमचा ॲन्सर येणार नाही. एक्झाममध्ये तुम्हाला असं वाटेल की मी खूप कॉन्फिडंटली प्रॉब्लेम सॉल्व्ह केले न्यूमेरिकल ॲनालिसिस चॅप्टरचे, पण जोपर्यंत तुम्ही कॅल्सी वर्क करणार नाही तोपर्यंत तुम्हाला एक ॲक्युरेसी येणार नाही. ॲक्युरेसी यासाठी कॅल्सी वर्क तुमच्या हातातून होणं फार आवश्यक आहे. तर इथं एक्सची व्हॅल्यू आली आपली आता 2.7063. 2.7063.
2.7063 ही इथं आहे आपली एक्सची व्हॅल्यू. देअरफोर आता बघा इथे झाले आपले 4th इटरेशन इथपर्यंत झाले आपले कंप्लीट. आता बघा याच्या आधीच्या इटरेशनमध्ये बघा एक्सची व्हॅल्यू 2.705, इथे एक्सची व्हॅल्यू 2.7063. देअरफोर वी कॅन से दॅट we get a approximate root by first position method up to second decimal place accuracy. आलं लक्षात? सेकंड डेसिमल प्लेस पर्यंत बघा 7070 आलं लक्षात? हेन्स आफ्टर 4th iteration we have same second decimal same value of x, same value of x up to second decimal place. Hence approximate root of given equation is 2.7063 up to second decimal place accuracy. हे स्टेटमेंट शेवटचं लिहिणं फार आवश्यक आहे की आपल्याला जो रूट भेटलेला आहे तो आपण कोणत्या अँगलनी काढलेला आहे. दॅट इज की सेकंड डेसिमल प्लेसपर्यंत ॲक्युरेसी असणारा आपण रूट इथं काढलेला आहे. दॅट इज 2.7063. तर रूट तुम्हाला जर का पाहायचं असेल तर ते रूट जर तुम्हाला चेक करायचं असेल तुम्हाला सेकंड डेसिमल प्लेस ॲक्युरेसीपर्यंत तुम्हाला चेक करायचं आहे असं त्याचा अर्थ लिहिलेला आहे आपण की आपलं जे रूट आहे ते एक्झॅक्ट रूट जे आहे ते सेकंड डेसिमल प्लेस दॅट इज 2.70 हे आपलं जे परफेक्ट रूट आहे हे आपलं इथं आलेलं आहे. सो व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्या. आपण प्रत्येक स्टेपवर व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. इथं आपलं ॲन्सर आलेलं आहे 4 इटरेशनमध्ये. व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्या आणि प्रॉब्लेम व्यवस्थित स्वतः सॉल्व्ह करून बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपलं फास्ट पोझिशन मेथडवरचं इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच आणि मेकॅनिकल ब्रांचमध्ये अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये आलेला प्रॉब्लेम आहे. हे लेटेस्टमध्ये आलेला प्रॉब्लेम आहे हे दॅट इज विंटर 22 दोन्ही ब्रांचच्या विंटर 22मध्येच आलेला प्रॉब्लेम आहे हे. फाइंड अँड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द इक्वेशन दॅट इज x³ + x - 1 = 0 using false position method. Solution: f of x is equal to x³ + x - 1. Therefore, we have to find first roughly value of a and b. For that purpose, we are starting from f of 1. f of 1 ठेवला आपण 1³ 1 1 + 1 1 + 1 2 2 - 1 1. f of 2 ची म्हणजे मी इथं जे व्हॅल्यूज लिहून त्याचा मी कॅल्क्युलेट केलेल्या व्हॅल्यूज आहेत मी डायरेक्ट इथं व्हॅल्यूज लिहितो. माझ्याकडे जे व्हॅल्यूज मी काढून ठेवलेल्या आहेत त्या कारण की आपल्याकडे एका प्रॉब्लेममध्ये आपला खूप वेळ वाया जाऊन राहिला. f of 2 is equal to 9. f of 3 is equal to f of 3 ची व्हॅल्यू आली इथे आपली 29. आता बघा इथं 1 2 3 4 5 6 पॉझिटिव्ह साईडच्या जेवढी आपण व्हॅल्यूज ठेवून राहिलो त्या सर्वांसाठी जी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू जी आहे ते पॉझिटिव्ह येऊन राहिली. आपल्याला एक पॉझिटिव्ह टर्मसोबत एक निगेटिव्ह टर्म पण पाहिजे असते. दॅट इज एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू एक पॉझिटिव्ह पाहिजे एक तर एक निगेटिव्ह पाहिजे. इथे सर्व व्हॅल्यूज आपल्या पॉझिटिव्ह येऊन राहिल्या. तर आपण काय अशा वेळेस काय करायचं आधी एफ ऑफ 0 x = 0 ट्राय करायचा. एफ ऑफ 0 जर का आपण पुट केला तर व्हॅल्यू किती येऊन राहिली एफ ऑफ 0 किती येऊन राहिली -1. एफ ऑफ -1 पण ट्राय करून बघायचा -2 पण ट्राय करून बघायचा. काय सांगता येते की याच्यापेक्षा आपली व्हॅल्यू लहान भेटू शकते. देअरफॉर एफ ऑफ -1 जर आपण पुट केला तर व्हॅल्यू येते आपली -3 मोठा होऊन राहिला 0 पेक्षा दूर जाऊन राहिला. देअरफॉर एक निगेटिव्ह व्हॅल्यू झाली आपली x = 0 and x = 1. Therefore, our root lies between x equal to a is equal to -1 and b is equal to 1.
f of 0, it will become -1. F of 1, it will becomes 1. लक्षात. Therefore the root lies in between -1 and 1, that is a is equal to -1 and b is equal to 1. b is equal to 1. जी मायनस साईन आहे त्याला आपण मायनस टर्म जी आहे मायनस व्हॅल्यू जी आहे आपली त्याला आपण ए म्हणायचं नेहमी, आणि जे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे त्याला आपण नेहमी बी म्हणायचं बाय फॉल्स पोझिशन मेथड. x is equal to a into f of b, b into f of a upon f of b minus f of a. Values put करायचे डायरेक्ट. that is x equal to a ची व्हॅल्यू -1, b ची व्हॅल्यू f of b ची व्हॅल्यू f of b ची व्हॅल्यू मीन्स f of 1 ची व्हॅल्यू 1 मायनस b ची व्हॅल्यू 1 f of a मीन्स f of 0 सॉरी इथं आपल्या a ची व्हॅल्यू 0 आहे. इथं आपली a ची व्हॅल्यू 0 आहे. 0 into 1 b into f of a ची व्हॅल्यू -1 upon 1 minus -1, its value becomes x equal to becomes x ची व्हॅल्यू आली आपली 0.5. Therefore f of 0.5 means 0.5 चा क्यूब प्लस 0.5. संपूर्ण कॅल्क्युलेशन तुमचं कॅल्सीमध्ये पॉसिबल आहे, कॅल्सीमध्ये करायचं. f of 0.5 ची व्हॅल्यू येते आपली, दॅट इज -0.375 -0.375 इथपर्यंत काही प्रॉब्लेम कोणाला काही नसला पाहिजे. आता सिन्स इथं बघा इथं जी व्हॅल्यू आली आपली f of 0.5 हे आणखीन -1 पेक्षा आणखीन जवळ आली 0च्या. therefore आपला a जो आहे आपला a equal to 0 तो आणखीन रिप्लेस होऊन जाईल. सॉरी इथं आपण लिहिताना इथं आपण -1 लिहिलं, इथं 0 आहे आपला, हा 0 आहे आपला, हा 0 आहे आपला, हा आपला 0 आहे. रूट इज लाईज बिटवीन a equal to 0 to b equal to 1. इथे आपण मिस्टेक केलेली आहे, हे मिस्टेक तुम्ही रेक्टिफाय करून घ्या. therefore since f of x is negative number, so a is replaced by x, that is a is equal to 0.5. therefore the root lies in between a equal to 0.5 and b equal to 1. आता जो आधी रूट आपला लाय करून राहिला होता तो आपल्याला लाय करत होता 0 to 1 मध्ये, आता तो लाय करून राहिला 0.5 to 1 मध्ये. नाव आता आपल्याला बघा अगेन फॉल्स पोझिशन फॉर्म्युला अप्लाय करायचा बाय फॉल्स पोझिशन मेथड. x is equal to a ची व्हॅल्यू 0.5, f of b ची व्हॅल्यू सेम 1 मायनस f of b ची व्हॅल्यू 1, f of a ची व्हॅल्यू दॅट इज -0.375 अपॉन 1 minus 0.375. याचा आन्सर आहे आपल्याकडे x इक्वल टू याचा आन्सर येते आपलं 0.6364 f of 0.6364 याची व्हॅल्यू येते आपली दॅट इज -0.1058. therefore अगेन निगेटिव्ह व्हॅल्यू आली आणि 0च्या जवळ सरकून राहिली पुन्हा -0.1058.
इथं आहे आपली -0.375, इथं आहे आपली -0.1058, आणखीन झिरोच्या जवळ आपण सरकलेलो आहे. देअरफॉर आपली एची व्हॅल्यू आणखीन चेंज होईल. एची व्हॅल्यू इन आपला आता आपली 0.6364. देअरफॉर सिन्स, अगेन स्टेटमेंट लिहायचं, सिन्स एफ ऑफ एक्स इज निगेटिव्ह नंबर, स्टेटमेंट पार्टच करून ठेवा आहे. सो ए इज रिप्लेस बाय x, that is a is equal to 0.6364. The root lies in between, a is equal to 0.6364 and b equal to 1. Again we have to apply by false position method. By false position method, x equal to h value 0.6364, f of b value 1 minus h value, sorry, b value, that is 1, f of h value minus 0.1058 upon 1 minus 0.1058. Its value becomes x equal to its value becomes 0.6711, 0.6711, 0.6711, 0.6711. Now we have to find the value of f of x, that is f of 0.6711. Therefore it becomes, याची व्हॅल्यू मी काउंट ठेवलेली आहे, पुन्हा सांगू राहिलो मी तुम्हाला, इट इज -0.0266, -0.0266. Again we shifted towards the zero. So again the value of a become changes to 0.6711. Since स्टेटमेंट पार्ट करून ठेवा, सिन्स एफ ऑफ एक्स इज निगेटिव्ह नंबर, सो ए इज रिप्लेस बाय एक्स, that is a is equal to 0.6711, 0.6711. The root lies in between, a equal to 0.6711 and b equal to same 1. By false position method, काय false position method आपली, x equal to h value 0.6711 into f of b ची व्हॅल्यू किती आहे आपली 1, b ची व्हॅल्यू किती आहे, h ची व्हॅल्यू किती आहे 1, f of h ची व्हॅल्यू किती आहे, f of h ची व्हॅल्यू -0.0266 upon 1 minus 0.0266. Therefore x ची व्हॅल्यू आली आपली 0.6796, 0.67. Therefore we get root accuracy up to second decimal place. Hence इथून इटरेशन आहे बघा. आता हे इटरेशन नंबर 1. इटरेशन म्हणजे जिथे आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे ते 1 इटरेशन, 2 इटरेशन, 3 इटरेशन, 4 इटरेशन. Therefore hence after 4th iteration we have same value of x up to second decimal place. Hence approximate root of given equation is 0.6796 up to
सेकंड डेसिमल प्लेस ॲक्युरसी. एवढ्या सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये शिकवल्या गेलेलं नसेल. तुम्हाला व्यवस्थित मी समजून सांगितलेलं आहे. यूट्यूबवर तुम्ही पासाल तर तुम्हाला अमरावती युनिव्हर्सिटीचे व्यवस्थित प्रॉब्लेम तुम्हाला घेऊन नसतीलच, पण इथं तुम्हाला मी व्यवस्थित ॲन्सर काढून दाखवलेलं आहे. तुम्ही याच्यानंतरचं इटरेशन काढू शकता. याचं ॲन्सर चेंज होते, याचं ॲन्सर चेंज होऊ शकते. तुम्ही जर का याच्यात आणखीन जर का ॲडिशनमध्ये तुम्ही जर का समोर जर का तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलं, तुम्ही 5th इटरेशनमध्ये गेले, 5th 6th इटरेशनमध्ये जर का तुम्ही समोर गेले, त्याचं ॲन्सर चेंज होऊन 0.68 येते. आलं लक्षात. तुम्ही जर का जेवढे समोर इटरेशन तुम्ही परफॉर्म करसाल तेव्हा तुमचं ॲन्सर चेंज होणार आहे. सो इथं आपण डायरेक्ट सांगितलेलं आहे की इथं आफ्टर 4th इटरेशन आपलं जे ॲन्सर आहे ते सेकंड डेसिमल प्लेसपर्यंत रिपीट झालेलं आहे. सो वी स्टॉप हिअर. आलं लक्षात. तुम्हाला जर का आणखीन जर का तुमच्याकडे वेळ असेल, तुम्ही जर का पुढे जर का इटरेशनमध्ये सॉल्व्ह करतो म्हटलं तर तसं करायची आवश्यकता नाही आहे. पटकन तिथं स्टॉप होऊन जायचं आणि सांगायचं की इथं आधीच्या इटरेशनमध्ये आणि लास्ट इटरेशनमध्ये सेकंड डेसिमल प्लेसपर्यंत आपला जो रूट आहे तो रिपीट होऊन राहिला, तो आपण तिथं थांबून जायचं आणि स्टेटमेंट सरळ लिहून द्यायचं की वी गेट अ रूट अप टू सेकंड डेसिमल प्लेस ॲक्युरसी. आलं लक्षात. अशा प्रकारे आपण इथं फर्स्ट पोझिशनचे 3 प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. याच्यानंतर आपण आपल्याला आणखीन 3-4 मेथड पाहायचे आहेत. देन वी स्टॉप हिअर. सो तुम्ही जर का हे लेक्चर पीअरमध्ये पाहत असाल, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता. इफ यू हॅव एनी काइंड ऑफ सजेशन यू कॅन टेल मी. नेक्स्ट, तुम्ही तुमच्या ज्युनियर्सना सांगणं आवश्यक आहे. आपण असेच तर तुम्ही इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचचे स्टुडंट्स असाल, इफ यू आर अ स्टुडंट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच स्टुडंट ऑफ अमरावती युनिव्हर्सिटी, देन तुमचे 4th सेमिस्टरमध्ये येणारे सब्जेक्टसुद्धा आपण रेकॉर्ड करणार आहोत, टेक्निकल सब्जेक्ट. सो स्टे कनेक्टेड विथ फिनिक्स इंजिनिअरिंग अकॅडमी. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू व्हेरी मच.